वाशिमवरून येत आहे सर्वात मोठी बातमी। वाशिम रिसोड रस्त्यावर अपघात, रिठेत गावाजवळील पूल बनला धोकादायक। वाशिम रिसोड राज्य महामार्ग 51 या मार्गावर भरपूर वारंवार अपघात होत असून या रस्त्यावर असलेला पूल अतिशय वजनाचा झाला असून याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे। या पुलावर भरपूर अपघात होत असून आज दिनांक 28/1/2024 ला सायंकाळी 5:30 वाजल्या दरम्यान 2 मोटरसायकलचा अपघात झाला असून पाकनेर गाव येथील मंगेश नावाचा मुलगा गंभीर जखमी झाला। त्याच्या गाडीचा क्रमांक MH38AF 9291 असून रिठेत येथील 2 मुलांपैकी एका मुलाचा हात तुटला आहे। सूर्या नावाचे मुलाच्या गाडीचा हात तुटला आहे। त्यामध्ये दोन्ही मोटरसायकलचे नुकसान झाले असून दोन्ही मोटरसायकल दोन्ही बाजूंनी येत होत्या व समोरासमोर टक्कर झाल्याने हा अपघात झाला। याबाबत शासकीय ॲम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून देण्यात आली व पाकनेर गाव येथील मंगेश नावाच्या मुलाला ॲम्ब्युलन्समध्ये टाकण्यात आले, तर दुसरा अंभोरे मुलगा मोटरसायकलवर त्याला दवाखान्यात नेण्यात आले। या पुलावर वारंवार अपघात होत आहेत। याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला कधी जाग येणार अशी नागरिकांमध्ये चर्चा होत आहे। स्थानिक रिसोड प्रतिनिधी नारायण अरू पाटील। धोकादायक